मी व्यंकटेश पांढरं बोबडे राहणार माडा जिल्हा सोलापूर. मी 10 ड्रम थिरी 2016 पासून वापरतो. तसेच 5 फवारणीचे आणि 5 सोडण्याचे आणि 5 बॅक्टेरियाचे असे टोटल 15 ड्रम आहेत. 10 ड्रम थिरी हे 2020 पासून 2020 पर्यंत नाव होतं. त्याचे 10 ड्रमचे आता 15 ड्रम झालेले आहेत. तसेच ह्युमिक, फॉल्विक, वेस्ट डिकम्पोजर, DF1, तसेच EM1, दशपर्णी अर्क, देशी केल्प, खेकडा अर्क, मासा अर्क, देशी केल्प असे बरेच प्रकार आहेत. तर याचा वापरण्याचा फायदा असा होतो की आपल्याला जर मार्केटमध्ये 260 रुपये ह्युमिक बसत असेल तर आपण स्वतः तयार केलं तर 20 ते 25 रुपये पर लिटर आपली कॉस्ट तयार होती. तसं आपल्या स्वतःच्या शेतात असल्यामुळे आपण ते कंटिन्यू सोडत राहतो. कारण विकत आणून सोडण्यात आणि घरचं सोडण्यात ही भरपूर फरक असतो. आणि आपण एकदा जेवलं की परत जेवावं लागतं. तसं आपण काय करतो, विकत चांगली एकदा सोडतो, घरचं असलं की माणूस नियमित सोडत राहतो. परत तसंच EM1 जे आहे ते pH मेंटेन काम करतं. वेस्ट डिकम्पोजर आहे, त्यात 150 प्रकारच्या बॅक्टेरिया आहेत आणि ते 5 कुजवण्याचं काम करतं. तसंच आपण जर शेणखतावरती वगैरे जर टाकलं तर शेणखत संपूर्णपणे कुजवण्याचं काम करतं. तसेच वेस्ट डिकम्पोजरचा सर्वप्रथम फायदा म्हणजे आपण जमिनीत सोडलं, दाना सोडले ते अपटेक करण्याचं काम करतं. म्हणजे आपण जे दानाला देतोय ते अपटेक पण झालं पाहिजे, ते झाडानं उचललं पाहिजे, त्यासाठी आपण वेस्ट डिकम्पोजर वापरतो. तसंच फॉल्विक ॲसिड आहे. फॉल्विक ॲसिड म्हणजे दुसरा सॅटेलाइट म्हणलं जातं त्याला. दुसरा सॅटेलाइट म्हणजे ज्यावेळेस उन्हाची कॅपॅसिटी कमी असते, म्हणजे झाडाला सूर्यप्रकाश भेटत नाही, त्यावेळेस फॉल्विक ॲसिड ही माणसाने वापरावंच. आणि त्याचा साईड इफेक्ट नाही. तणनाशकामध्ये जरी टाकलं तरी त्याला जमिनीवरती जे आपल्या दुष्परिणाम होणार आहेत ते होत नाही. तसेच दशपर्णी अर्क जे आहे ते आपण कीटकनाशक म्हणून वापरतो. त्याच्यात जेवढे झाडपाले वापरलेले आहेत त्यात ते झाडपाले असे आहेत की त्याला कीड किंवा आळी लागत नाही व तसेच त्याला कुठलेही जनावर खात नाही, त्यामुळे ते कीटकनाशक म्हणलं जातं. देशी केल्प हे टॉनिक आहे. तसे बरेच आणखी ड्रम आहेत. PSB आहे, KSB, ट्रायकोसोडोमोनोबॅसिलस आहे, असे बरेच ड्रम आहेत. धन्यवाद.